सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर ते आता असू देत. तर मागच्या क्लासमध्ये आपण थोडंसं जरा डिस्कशन, एक इम्पॉर्टंट डिस्कशन केलं होतं की आपण आता या स्थितप्रज्ञाचे सगळे लक्षणं बघतोय आणि तो या स्थितप्रज्ञाच्या स्टेजपर्यंत कसा काय तो आला, म्हणजे त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असा कसा एवढा कुठे मोठा फरक सुटला, म्हणजे एवढं अंतर कसं काय राहिलं की तोही आता समजा मी एखादा म्हणजे माझ्याच वयाचा समजा पण एखादा ब्रह्मज्ञानी असेल तर मला सारखं वाटेल की अरे हा पण माणूस माझ्याच वयाचा आहे, आम्ही सगळे एकत्रच होतो खेळवतो, पण याला याची मानसिक लेवल कुठल्या स्तरावर पोचते आणि माझी लेवल का अशी पोचलेली नाही आहे, हा फरक कुठे राहिला, हे अंतर कुठे राहिलं, हा मोठा अंतराचा फरक कुठे पडला. तर आपण बरेच वेळा काय करतो ना की बरेच वेळा आपण म्हणतो की संस्कार आहेत, ते आहेत, म्हणजे प्रारब्ध आहे, संस्कार आहेत, त्याला नाकारत नाही आपण काहीच, परंतु त्यासोबत त्याचे स्वप्रयत्न पण आहे, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे नुसतंच काय आपण हातावर हात ठेवून जर बसलो तर सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे तो स्वप्रयत्न तो कसा करतो, त्याच्या स्वप्रयत्नामध्ये आपल्या स्वप्रयत्नामध्ये कुठे फरक पडतो, त्याच्या म्हणजे बघण्याकडे, या जगाकडे, आपल्या जगाकडे बघण्यामध्ये कुठे फरक पडतो, तर त्याचं थोडंसं इथे विवेचन आपण मागच्या बघितलं की भगवंताने आपल्याला सांगितलं की जर तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल, तुम्हाला जर स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो जर नसेल तर त्याने सांगितलं की इंद्रियांमध्ये इतकं बळ आहे की प्रमाथीनी इंद्रिय, की ती तुमचं बळजबरीने मन तिकडे घेऊन जाईल. म्हणजे इंद्रियांना आपण इतकं कमकुवत समजू नये. इंद्रिय आपल्याला कसं म्हणजे घासत घासत घेऊन जातं हे आपण आपलं जर काही वेळा आपलं जर इंट्रॉस्पेक्शन आपण केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या इंद्रियांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर डोक्यामध्ये घुसली तर ती गोष्ट शेवटाला जाईपर्यंत ते मन थांबत नाही. त्यामध्ये इंद्रियांचा भाग असतो आणि इंद्रियापेक्षा पुन्हा विषय प्रबळ असतात. विषय म्हणजे ज्या विषयांकडे ते जातं. तर ह्या कठोपनिषदेमध्ये याचं फार सुंदर विवरण आलेलं आहे की इंद्रिय कशी स्ट्रॉंग आहेत आणि इंद्रियांच्या म्हणजे इंद्रिय कुठे धावतात, तर ह्या विषयांच्या रस्त्यावर, रस्ते म्हटले त्यांनी हे विषय आहेत, आणि या विषयांच्या रस्त्यावर इंद्रिय धावत असतात. आणि हे इंद्रिय कसे धावतात, घोड्यासारखे. म्हणजे घोडे जे आहेत, म्हणजे 5 घोडे, 5 इंद्रिय हे आपले घोडे आहेत आणि ते घोडे सुसाट सुटलेले असतात, पण त्या घोड्यांना कंट्रोल करणारा जो लगाम आहे तिथे ते म्हणतात की ते मन आहे. मनः प्रग्रहमेवच, की तो प्रग्रहमेव, की मन जे आहे प्रग्रह करणारं किंवा त्याला कंट्रोल करणार. आणि ते कोण करणार आहे, बुद्धीम तू सारथीम विद्धी, की बुद्धी आहे. की बुद्धीच्या अंडर मन, मनाच्या अंडर इंद्रिय, इंद्रियांच्या अंडर हे विषय. तर ही अशी सगळी ती शृंखला आहे. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्हाला हे सगळं कंट्रोल करायला पाहिजे. हे इंद्रिय फार प्रमाथी आहेत. मी तुम्हाला सांगतोय की इंद्रिय निग्रह करा, मनोनिग्रह करा, पण मला पण भगवंत म्हणतात, स्वतःला भगवंत मला म्हणतात, आपल्याला म्हणतात, सगळ्यांचं म्हणजे कन्सिडर करून ते म्हणतात की इंद्रिय ही प्रचंड प्रमथनशील आहे, तुम्हाला सदैव ते म्हणजे त्रास देणारे आहेत. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी ते म्हणतात की याचा दमन न करता या मागची जर आपण फिलॉसॉफी थोडी समजून घेतली की हे कसं काम करतं, म्हणजे टेक्निक जर जाणलं, बरेच वेळा आपल्याला माहिती नसतं. म्हणजे तुम्ही एखाद्या गाडीत बसलात किंवा तुम्ही मोबाईल वापरताय, आता मोबाईलचे सगळे फीचर्स जर आपल्याला माहीत नसतील तर मग आपला त्रास होतो. जयश्री हे बघ, जयश्री ते बघ असं म्हणावं लागतं.
गंमत करतो बरं का. हां, तर जेव्हापर्यंत आपल्याला गाडीची एखादी जर नवीन गाडी घेतली असेल त्याचं पण टेक्निक माहीत असायला पाहिजे. तर जोपर्यंत आपण काय करतो ते टेक्निक माहीत झालं की मग ते पूर्ण आपल्या कळ्यात येतात. बरेच वेळा ते माहीत नसल्यामुळे काय होतं की अरे ते कसं होतं माहीत नाही, कळत नाही. माझं मन तर मला छान, मी आता सध्या संध्याकाळी छान जप करून उठले आणि मला छान शांत वाटत होतं आणि लगेच माझ्या मनात काहीतरी असं आलं आणि माझं मन बिघडलं. हे कसं काय बिघडलं माझं मन? म्हणजे बरेच वेळ होतं की आपलं असं की छान असं असतं, कोणी काहीतरी बोलतो, काहीतरी आपण ऐकतो, कुठेतरी बघतो आणि सगळ्या वाऱ्यावर उडून जातं आपलं सगळं. तर हे का होतं, असं हे मन असं पटकन भरकडत का जातं, याचं जर आपल्याला जर काय म्हणतो आपण मनोविश्लेषण याचं जर केलं किंवा याचं टेक्निक किंवा याच्या स्टेप्स जर आपल्याला माहीत असत्या, माहिती राहिल्या, तर आपल्या लक्षात येतं की अरे हे इथे गडबड होते आपली. म्हणजे माहीतच नसतं बऱ्याच वेळा, आपण अजाणता बऱ्याच गोष्टी करून जातो. पण त्याच्या जर स्टेप्स माहिती झाल्या, त्याच्या जर आपल्याला काही क्लुप्त्या माहीत झाल्या की मन कसं आपल्याला मूर्खात काढतं, हे जर आपल्याला माहीत झालं तर आपण त्या वेळेवर ते आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे त्यांनी जे उदाहरण दिलं होतं की यदा संहरते चायम कुरुमुंगानी व सर्वशः, की ते कासवाला जर कासव म्हणा किंवा स्थितप्रज्ञ म्हणा, हा कसा काय आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतो. हां, तर त्याचं ते रसायन, त्याचं ते सगळं गिमिक जे आहे ते त्यांनी या 2 श्लोकात आपण मागच्या वेळेस बघितलं की ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोऽपि जायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. हे आपण ते पूर्ण बघितलं होतं की एखादी गोष्ट आपल्याला आवडते, एखादी गोष्ट अट्रॅक्ट करते आपल्याला, मग आपण विचार करतो की त्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळणार आहे. मग तो आनंद घेण्यासारखा आनंद आहे. हां, म्हणजे कुठल्याही म्हणजे एखादा माणूस जेव्हा कुठल्या एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतो किंवा आपण जेव्हा लोभात पडतो म्हणतो, आपण म्हणतो की मी लोभात पडले, मी त्या खाण्याच्या लोभात पडले, मी सोन्याच्या लोभात पडले. तर हे लोभात पडणं जे आहे ते कसं काय पडतो आपण म्हणतो मी पडलो. म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपण पडलो, अनावश्यक होतं आपण घेतलं ते. मी त्या मोबाईलच्या मोहात पडली, मी त्या मोबाईलच्या लोभात पडली. आता माहीत असतं की आपल्याला त्याची आवश्यकता नव्हती किंवा काही नाही, पण आपण घेतलं. पण ते काहीतरी आपल्या मनाच्या इच्छा झाली म्हणून घेतलं आपण ते. म्हणून आपण शब्द वापरतो पडलो आपण, वी नो दॅट. तर हे कसं पडतो आपण, तर पहिल्यांदा अट्रॅक्टिव्ह वाटतं, मग असं वाटतं की ती गोष्ट आपल्याला आनंद देणारी आहे आणि मग त्याची किंमत आपण ठरवतो, इट्स वर्थ टेकिंग, ही घ्यायलाच पाहिजे आपल्याजवळ. आणि मग म्हणतो की नाही मला हे पाहिजेच, आणि शेवटची स्टेज जी घ्यायच्याशिवाय मी राहू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण त्या श्लोकामध्ये पण बघितलं की पहिल्यांदा विषयाचं ध्यान, नंतर त्याच्यासोबत संग निर्माण होतो, नंतर त्याच्याबद्दल कामना उत्पन्न होते. कामना जर पूर्ण झाली तर आनंद आहे, नाही झाली तर क्रोध उत्पन्न होतो. क्रोध आला की सम्मोह येतो. आपण बघितलं की सम्मोह म्हणजे काम करत नाही आपलं मन. हां, बरेच वेळा बघा एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा घ्यायची आहे आणि एक मन अर्धमन म्हणतं की नाही घ्यायची, एक मन म्हणतं की घ्यायची, आणि मग या दोघांचा जेव्हा झगडा होतो बघा, झगडा जेव्हा चालतो तेव्हा तुम्ही इन्व्हेरेबली बघाल की तुम्हाला त्या गोष्टीचा तो पॉझिटिव्ह पॉईंटच सदैव सांगत असतो, निगेटिव्ह बरोबर सांगत नाही. हां, की तो मोबाईल घेणं का आवश्यक आहे, मग त्याने काय काय होणार आहे, मग त्याने असं होणार आहे, मग त्याने तसं होणार आहे, मग तसं होणार आहे. पण आपण एवढे महागडे मोबाईल घेतो, पण त्या मोबाईलचा आपण 10% पण उपयोग करत नाही. म्हणजे इतक्या मोठ्या, आता म्हणजे मी जस्ट एक म्हणजे डायव्हर्शन सांगतो की त्या इतका GB, त्याची इतकी ती हे, त्याची इतकी रॅम आणि काय काय ते सगळे टेक्निकल शब्द आहेत सगळे. पण या सगळ्या याचा आपण 10% पण उपयोग घेत नाही. पण घेताना आपण सांगतो की त्याचे किती मला उपयोग होणार आहे. म्हणजेच काय, त्या विषयाबद्दल आपण एक ग्लोरीफाय असं एक तयार करतो, एक काहीतरी ग्लोरिफिकेशन तयार करतो आणि ते मनाला लुभवतं, ते मनाला खरं लोभात पाडतो. आणि त्यात जर आपण अडकलो तर मग काय पुढचं ती स्मृतिभ्रंश. हां, तिथे विचार चालत नाही मग काहीच, त्याने मग बुद्धिनाश होतो आणि मग प्रणश्यते. आपण बघितलं की मग तिथे काहीच विवेक चालत नाही.
हां, की तो विवेक जेव्हा जातो, तो विवेक केव्हा जातो की इम्पल्सिव्ह बिहेवियर बऱ्याच वेळा. म्हणून हे जे म्हणजे काय मोठे लोक असतात, साधू संत, ज्या लोकांचं बरंचसं आध्यात्मिक उन्नती झाली आहे, त्या लोकांचं तुम्ही बघा की ते प्रत्येक गोष्टीवर डेलिब्रेशन करतात, म्हणजे विचार करतात. इम्पल्सिव्ह त्यांचा कधीच विचार नसतो. काहीही करायचं असेल तर इम्पल्सिव्ह काही नसतं. तर हे डेलिब्रेशन, ही जी सवय आहे बघा, ही म्हणजे कसं ना, आपण एखाद्या मोठ्या त्या गोष्टींचा तर घर घ्यायचं की नाही, फॉर एक्झाम्पल, यावर तुम्ही बराच काथ्याकूट कराल बघा, की काय काय मग ते पैसे मग आवश्यक आहे की नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, महिना तुम्ही लावाल तो विचार करायला. हां, पण मी जस्ट सांगतो की मी आता आंघोळ करू की 1 तासानंतर करू, मग हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू, याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं बघा. इथे आपण निर्णय लगेच घेत नाही. आता हे कसं आहे ना, की इट इज अ डिसिप्लिन ऑफ माइंड, म्हणजे क्विक डिसिजन घेणं, इन्स्टंट डिसिजन घेणं, हे आहे माइंडचं डिसिप्लिन. असा माणूस छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो आणि मोठ्या गोष्टींपर्यंत म्हणतात, त्याला विचार लागत नाही करायसाठी. त्याला 10 महिने, 2 महिने, 4 महिने लागत नाही घर घ्यायचं की नाही, गाडी घ्यायची की नाही विचार करायसाठी. ही कम टू कन्क्लुजन डायरेक्टली. तर ही जी डिसिप्लिन आपण लावायला पाहिजे, की या डिसिप्लिनमुळे आपल्याला म्हणजे दिसतात छोट्या छोट्या गोष्टी, पण अभ्यास असाच करायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टींपासून अभ्यास करायचा असतो आणि आपण अभ्यासामध्येच खरे अडकतो. म्हणजे जिथे मोठ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहे तिथे मे बी आपण बराच विचार करतो, पण ज्या छोट्या गोष्टी आहे तिथे आपण त्या मिस करतो. परंतु या छोट्या गोष्टीपासूनच तुमचं डेलिब्रेशन किंवा विचार करायची किंवा विवेक करायची किंवा इन्स्टंट डिसिजन घ्यायची ही जी क्षमता यायला पाहिजे मनामध्ये. कारण ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डेव्हलप केली तर ती मोठ्या गोष्टींमध्ये लगेच ती कामाला येते तुमच्या. तर इम्पल्सिव्ह जीवनामधनं बाहेर येऊन, इम्पल्सिव्ह रिॲक्शनमधनं बाहेर येऊन आपण विवेकाच्या स्तरावर, डेलिब्रेशनच्या स्तरावर यायला पाहिजे. आणि हे जेव्हा येऊ आपण, म्हणजे हाच जो फरक, जे अंतर आपण म्हटलं मगा, की जे ब्रह्मज्ञानी आहेत किंवा जे योगी आहेत किंवा जे स्थितप्रज्ञ आहे, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हाच फरक येतो की त्यांना वाटलं की नाही, हे त्याज्य आहे ते लगेच सोडतात. म्हणजे स्वामीजी म्हणतात ना की हे म्हणजे विषासारखे हे विषय त्यागायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट दिली आणि तुम्हाला जर म्हटलं की बाबा यात विष आहे, तर तुम्ही घेणार का? लगेच तुम्ही झिडकावरून फेकून द्याल ते सगळं. तर हा जो विवेक त्यांच्यामध्ये येतो. आपल्याला कसं असतं ना की काय आता खाऊन बघू थोडंसं, काय चांगलं वाटतं ना, काय एवढ्याने काय होतं, मला डायबिटीस आहे पण आता मी समजा एक रसगुल्ला खातो, मग संध्याकाळीच काहीच खाणार नाही मी. म्हणजे बॅलन्स करायचा प्रयत्न करतो आपण, की मी आता खाऊन घेतो मग थोडंसं चालतो जास्त वेळ, 15-20 मिनिट जास्त चालेल. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी आपल्याला काय लागतात, कारण बिकॉज आपला त्या काय म्हणतात त्या इतका तो विवेक किंवा ती गोष्ट इतकी पक्की झाली नसते आपल्याला. म्हणजे ह्या विषयांपासून, छोट्या छोट्या विषयांपासून मला धोका आहे, म्हणजे हे ॲज गुड ॲज माझं मरण आहे. कारण याच्यामध्ये मी अडकत गेलो तर एक दिवशी माझं मरणाशिवाय मला दुसरी गत्यंतर नाही आहे. हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या विषवत त्यागाची कल्पना आपल्यामध्ये येत नाही. आणि सरळ सरळ गणित आहे, जोपर्यंत आपलं तसं होत नाही तोपर्यंत पुन्हा ह्या गटांगळ्या आपण खाणार, विषय येणार, विषयांच्या आहारी आपण जाणार, त्या विषयांपासून सुख मिळणार, मग तोच विषय आपल्याला दुःख देणार, असं सारखी कडी चालू आहे. ह्यानं बाहेर पडायचं असेल तर केव्हा तरी तुम्हाला कुठेतरी ती साखळी तोडायला पाहिजे. आता या करोनाच्या यात म्हणतात बघा की ती लिंक तोडायला पाहिजे, त्याच्यासाठी शटडाऊन करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ती करायला पाहिजे. दिस साखळी तोडणं म्हणजे काय, की यू हॅव टू कट समवेअर. तर हे सगळं म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात ना की एका बगलेत काहीतरी वस्तू लपवून ठेवून नाचता येत नाही, दोन्ही हात वरती केल्याशिवाय नाचता येत नाही मोकळ्यापणे. तर मी इकडे विषय पण भोग घ्यायचा आहे, मला विषयांवर आनंद पण घ्यायचा आहे, संसारामध्ये पण आनंद भोगायचा आहे,
मला सगळ्याच गोष्टीचं एन्जॉयमेंट करायचं आहे, सगळ्याच मला माझ्या पद्धतीने पाहिजे आहेत, सगळ्यात मला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिजे. त्यासोबत आपल्याला कदाचित श्री रामकृष्ण पण पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी काय म्हणजे त्या गोष्टींवर राहण्यात चूक काहीच नाही आहे, पण त्या गोष्टींवर अडकणं चूक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन राहावं लागणार आहे आपल्याला. संसारात राहायचं म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या गोष्टी घेऊन राहावं लागणार आहे, त्या चुकत नाही आहे. म्हणजे त्या गोष्टी ॲज चुकीच्या नाही आहे. म्हणजे मी आता ज्या घरात राहतोय, मी ज्या रूममध्ये राहतोय, मी ज्या परिस्थितीत राहतोय, ती परिस्थिती मला अडकवत नाही आहे. ती परिस्थिती काय आज आहे उद्या नाही आहे, ती चांगली येईल किंवा याच्यापेक्षा अजून चांगली बेटर पण येईल. पण मी जर या गोष्टीत अडकून राहिलो तर गडबड आहे. म्हणजे मला कामारपूर आवडतं, मला कामारपूर छान वाटतं, पण मी कामारपूरमध्येच अडकलो तर गडबड झाली. कामारपूर आवडणं गोष्ट वेगळी आहे, पण मला कामारपूरच पाहिजे. तो जो आहे मला कामारपूरच पाहिजे. मग जर मला लागत असेल तर मग माझे सगळे विकनेस माझ्या मनात येतात की मग नाही, मग आपण कसं इथं राहायचं, मग ते महाराजांना पकडायला पाहिजे, मग महाराजांचं पाय धरून महाराजांना विचारणं आलं, मग त्यांची गुलामगिरी पत्करणं आलं, मग त्यांचं सगळं म्हणजे ही पूर्ण शृंखला चालू आली. म्हणजे विकनेस आला माइंडमध्ये त्या केवळ एका साठी की मला कामारपूरच पाहिजे. मला कामारपूर पाहिजे, मला आवडतं गोष्ट वेगळी आहे, पण कामारपूरच पाहिजे म्हटलं की गडबड झाली सगळी. तर ह्या गोष्टी आपण ह्या ज्या परिस्थितीत आपण राहतो, ज्या परिस्थितीत आपण वावरतो, त्या परिस्थितीचा त्यासाठी म्हणून मी काय असं म्हणत नाही की घरदार विका आणि रस्त्यावर या असं म्हणायचं नाही आहे. ती परिस्थिती तशीच राहणार आहे, पण त्या परिस्थितीशी आपण कसं त्या परिस्थितीचे गुलाम कसे बनू नाही आपण याचा विचार करायला पाहिजे. हां, तर ह्या म्हणजे थोडंसं आपण डायव्हर्शन झालं मे बी, परंतु ह्या 2 श्लोक पण हे 2 श्लोक फार महत्त्वाचे आहे या पूर्ण याच्यामध्ये. कारण ही जी स्टेजेस आहे, ही ज्या स्टेजेसमधनं आपण जे खाली एक 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 स्टेप येतो ते इथे फार यांनी सुंदररित्या सांगितलेलं आहे. मग आपण आता हा 64वा श्लोक बघू. रागद्वेष वियुक्तैस्तु विषया इंद्रियैश्वरन् आत्मवश्य विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. आता इथे मागच्या 2 श्लोकांमध्ये त्यांनी सगळे ते स्टेप्स सांगितले आपल्याला. पूर्ण एक 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 स्टेपचं त्यांनी सविस्तर आपल्याला म्हणजे भगवंतांनी सांगितलं. आता इथे भगवंत थोडं डिफरन्शिएट करतायत की ज्या माणसांनी ह्या स्टेप्स पूर्ण आयत्त केल्या आहेत, ज्या माणसांनी या स्टेपवरून जायचा प्रयत्न केला आहे आणि हे जायचा प्रयत्न करता त्याच्या जवळपास आता कंट्रोलमध्ये, म्हणजे इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह त्यांनी आधी सांगितलं आपल्याला. तर ज्यांनी ह्या 2 गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे, जवळपास त्यात तो सक्सेस त्याला त्याच्यामध्ये मिळालेला आहे, त्या माणसाचं अंतःकरण कसं असतं ते भगवंत ते सांगतायत. ते म्हणतात की स्वाधीन अंतःकरणाचा पुरुष रागद्वेष म्हणजे प्रीती द्वेष रहित स्ववश केलेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयांना भोगीत असता अंतःकरणाची प्रसन्नता म्हणजे शुद्धता प्राप्त करून घेतो. म्हणजे आपण जे मला बघितलं की ह्या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला राहायचं आहे. म्हणजे विषयांमध्ये राहून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ते इथे म्हणतात की ह्या विषयात राहून याच्या अलिप्त कसं राहायचं, राग द्वेष वियुक्त असतं. की त्या गोष्टींबद्दल राग म्हणजे अटॅचमेंट उत्पन्न होणं आणि द्वेष उत्पन्न होणं, हे जर नसेल आपल्याला तर तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये अटॅच होऊ शकत नाही. आता हे बोलणं फार सोपं आहे, पण हा राग आणि द्वेष कुठेतरी तुमच्या एखाद्या गोष्टीशी तुम्ही जेव्हा अटॅच झालेला असता तीच गोष्ट तुम्हाला अडकवते. आता समजा मी जस्ट आता उदाहरण सांगितलं. आता माझं इथून समजा पोस्टिंग त्यांनी बेगरमठात केलं. आता इथे मी जर कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये अडकलेलो असतो, भरपूर गोष्टी आहे. म्हणजे आता ठाकूरांचं जन्मस्थान आहे, दुसरं आहे शांत जागा आहे, इथं खाणं पिणं चांगलं आहे, डोक्याला ताप नाही आहे, काम कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता या कुठेतरी जर मी अडकलेलो असतो
तर तो मगाचा चव पुन्हा आला असता की मला इथेच राहायचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे या गोष्टी सगळ्या गोष्टींमध्ये मी राहून मी आनंद घ्यायला पाहिजे आणि घेतो आहे. हा जर माझा भाव असेल तर माझ्या या कुठल्या गोष्टीबद्दल राग पण उत्पन्न होणार नाही, अटॅचमेंट पण उत्पन्न होणार नाही, द्वेष पण उत्पन्न होणार नाही. कारण आपल्याला अटॅच व्हायसाठी काय खूप मोठ्या गोष्टी लागत नाही हो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अटॅच होऊ शकतो. हां, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होऊ शकतो आपण. म्हणून इथे भगवंत म्हणतात की असा हा पुरुष, कसला पुरुष की जो असा हा विदेहात्मा आहे, म्हणजे ज्यांनी या भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे, हा पुरुष तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या ह्या जगामध्येच वावरतो आहे. तो पण ह्या जगाच्या ह्या वस्तूंचा ह्या विषयांचा उपभोग घेतच राहतो आहे. हां, परंतु त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक कुठे त्यांनी दाखवलाय? रागद्वेष. की त्यांनी स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल करून या रागद्वेषाला त्यांनी जिंकलेला आहे. आणि आपण आपल्या स्वतःच्या इंद्रियांवर तर कंट्रोल आपण नाहीच आहे, शिवाय आपण रागद्वेषामध्ये अडकलेला आहे. आता इथे मला असं मी पहिल्यांदा सुरुवातीला जे म्हटलं होतं की आपण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी प्रारब्धावर सोडतो, परंतु इथे काही काही गोष्टी आपल्याला स्वबळावर स्वप्रयत्नाने पुरुषार्थाने काही गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. म्हणजे कुत्र्याला मांजराला बुद्धी नाही आहे, ते फक्त काय म्हणतात त्याला म्हणजे त्यांना त्यांच्या पोटातच फक्त माहीत आहे. म्हणून बघा ते त्यांचं पोट आणि डोकं एका लेवलवर असतं. कुठलाही प्राणी बघा त्यांचं पोट आणि डोकं एका लेवलला असतं. कारण पोट भरण्या एवढीच त्यांना बुद्धी असते फक्त. म्हणजे त्यांची बुद्धी काम केवढी करते? फक्त पोट भरण्यापुरती. पण मनुष्याचं भगवंताने असं दिलं की पोटाच्या वरती बुद्धी दिली आहे, डोकं आहे आपलं. सो पशूंमध्ये आणि माणसामध्ये हा फरक आहे. आपण पण जर त्या पोटाच्या लेवलवरच जर विचार करत राहू सदैव, तर आपल्यामध्ये पशुमध्ये काही फरक नाही आहे. तर भगवंतानी आपल्याला विवेकबुद्धी दिली आहे, भगवंतानी आपल्याला मन दिलेलं आहे, भगवंतानी आपल्याला सतसत विवेक करायची म्हणजे ती फॅकल्टी आपल्याला दिली आहे. ती जर आपण वापरली पुरुषार्थाने, मी म्हणतो आपण 10 वेळा फेल जाऊ. म्हणजे काय एका दिवसात काहीच अचीव होत नसतं, त्याला लॉंग प्रॅक्टिस लागते. हां, आता ह्या ज्या जे लोक या पदापर्यंत पोचलेले आहेत, तिथपर्यंत जे पोचलेले आहेत, ते एका दिवसात आलेले नाही आहे. त्यांनी भरपूर खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांनी भरपूर अपयश झेललेलं आहे जीवनामध्ये, त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या चांगल्या वाईट एक्सपिरियन्समधून ते गेलेले आहेत. आणि असं सगळं करून त्यांनी आज या पदापर्यंत पोचलेले आहेत. ते कारण देर इज अ स्ट्रगल, देर वॉज अ स्ट्रगल. विदाऊट स्ट्रगल यू कांट गेट एनिथिंग. इव्हन अवतारांना पण किती स्ट्रगल करावा लागतो बघा. तुम्ही सगळ्या अवतारांची लाईफ बघा, त्यांना पण काही सगळं सहज मिळत नाही. म्हणजेच काय की ह्या गोष्टी यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपला पुरुषार्थ वापरणं आवश्यक आहे. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपण पुरुषार्थ म्हणजे कसं करतो आपण की पैसे मिळण्यासाठी आपण पुरुषार्थ करतो, परंतु काही आध्यात्मिक काही मिळण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ आपण लावत नाही. तिथे आपण दैवावर टाकतो सगळं. काय करावं बाबा, आम्ही संसारी, काय करावं, आम्हाला तसंच आहे, काय करावं होत नाही, काय आमचे संस्कारच असे, हे आपण दैवावर टाकतो. पण पैसे मिळवण्यासाठी आपण दैवावर टाकतो का? नाही टाकत. तिथे आपण पूर्ण पुरुषार्थ वापरतो बघा. पूर्ण आपली एनर्जी, पूर्ण विवेक, पूर्ण बुद्धी सगळं एकवटून आपण त्याच्या मागे लागतो. तुम्हाला एखादी आवडती गोष्ट घ्यायची असेल तर बघा कसं तुम्ही करता. तुम्हाला जर वाटलं की बाबा ही गोष्ट 25,000ची आहे आणि आपल्या जवळ तर पैसे नाही आहे, मग 25,000 घ्यायचं तर काय, आपल्याला जास्त वेळ काम करायला पाहिजे. मग काय, तुम्ही जास्त वेळ काम कराल, ते 25,000 कमावाल आणि मग ती गोष्ट घ्याल तुम्हाला जी पाहिजे ती. आता इथे तुम्ही पुरुषार्थ लावताय, एक्स्ट्रा काम करतायत तुम्ही. एक्स्ट्रा वर्क करतो आपण. म्हणजे आपण बघा ना कंपनीमध्ये किती लोक एक्स्ट्रा ओव्हर करतात, ओव्हर टाईम करतात. सर ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण पुरुषार्थ लावतो. पण स्पिरिच्युअल लाईफ आलं की तिथे आपण म्हणतो काय ठाकूर जशी इच्छा होईल तसं होईल.
ठाकूर करतील तेव्हा होईल. तर दिस इज व्हॉट हिपोक्रेसी. म्हणजे आपण जर आध्यात्मिक जीवनामध्ये जर वरती उठत नसू, आपण जर आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला प्रगती झाली दिसत नसेल, तर वी आर ॲट द फॉल्ट, नॉट भगवान. म्हणजे भगवान तेच म्हणतात की मी तुला दिलाय की हात पाय दिले, बुद्धी दिली आहे, त्याचा काही तर वापर कर. म्हणजे तुम्हाला त्यांनी नाव दिली आहे. ठाकूर म्हणतात ना की तू शीड तो उभार, कृपा भगवंताची वाहते आहे. श्रीरामकृष्ण फक्त म्हणतात थोडा तर पुरुषार्थ कर. ती नाव त्या समुद्रामध्ये गेलेली आहे, नदीमध्ये गेलेली आहे, तिला जर डायरेक्शन तुला द्यायचं असेल तर शीड तो भरायला पाहिजे. म्हणजे हवेने ते डायरेक्शन देतं ना म्हणजे जहाजाला, तर तो शीड उभारायचं तेवढं काम करतो. बाकी सगळं भगवंत करेल. बाकी तो हवा जी आहे, वारा जो आहे तो तुला व्यवस्थित छान घेऊन जाईल. तसंच भगवंत तुम्हाला सगळ्या त्याच्या करायला पाहिजे. तिथे काय भगवंत येऊन तुझं शीड उभारणार नाही. भगवंताने तुम्हाला तेवढं दिलेलं आहे, सगळं तेवढं तो उभारा, तेवढं तो बुद्धी दिली आहे, तेवढं तो हातपाय दिलेला आहे, तेवढं तो विचार दिले आहे तुम्हाला. मग तुम्ही का करत नाही तेवढं? पण आपण प्रयत्न लगेच सोडून देतो. नाही माझं मन लागत नाही जॉब करण्यामध्ये, मग सोडून दिलं काही वेळ प्रयत्न. नाही मग मी गाणं ऐकतो, भजन ऐकतो, मग ते सोडून देतो आपण काही वेळानंतर. म्हणजे मला कसं म्हणायचं आहे की जर आपल्याला म्हणजे स्पष्ट आहे, क्लिअर आहे की आपल्याला जर आध्यात्मिक लाईफमध्ये कुठे जायचं असेल, काही अचीव करायचं असेल, देवाची जर आपल्याला कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तर यू हॅव ऑल्सो डू समथिंग. म्हणजे हातावर हात देऊन भगवंत देत नाही. थोडं सरेंडर असेल तर देईल, पण आपलं थोडं सरेंडर पण नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर त्याचं खरोखर जर देवाच्या इच्छे म्हणजे त्या काय सुकल्या पाण्यासारखं, म्हणजे झाडाच्या वाळलेल्या पानासारखं जो पान जिकडे जातं तिकडे, त्याप्रमाणे जर आपण पूर्ण सरेंडर भगवंताला केलं तर भगवंत सगळी काळजी घेईल आपली. पण आपण आपलं सगळं इंडिव्हिज्युअलिटी ठेवून आपण सगळं करायचा प्रयत्न करतो. सगळं आपल्या गोष्टी माझं वाचवून, माझ्या सगळ्या गोष्टी ठेवून आपल्याला भगवंत पाहिजे असतो. माझ्या सुखामध्ये कुठलीही अडचण न येता मला भगवंत पाहिजे असतो. माझ्या सुखाच्या व्याख्येमध्ये काहीच इकडे तिकडे व्हायला नको. सकाळचा 7चा चहा मिळाला पाहिजे, 12चं जेवण मिळायला पाहिजे, संध्याकाळचा चहा मिळायला पाहिजे, रात्रीचं जेवण मिळायला पाहिजे. या सगळ्या याच्यात जर मला कुठे भगवंत मिळत असेल तर मला भगवंत पाहिजे. तर इथे आपण विचार करायला पाहिजे स्वतःनीच की जर आपल्याला स्पिरिच्युअल लाईफमध्ये प्रोग्रेस पाहिजे असेल तर हे ठीक आहे की दैवाधीन सगळ्या गोष्टी आहेत, तो भाग वेगळा. पण इथे तुमची स्वतःची स्वाधीन इच्छा, तुमची स्वतःचं स्वकर्म हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही. तर या श्लोकात तेच म्हणतायत की त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे की तो रागद्वेषापासून मुक्त आहेत, तो सगळ्या गोष्टींमध्ये आहे. बोला. ह्या गोष्टी करायला म्हणजे नाहीच आहे. म्हणजे तुम्ही तपस करू शकता. म्हणजे आपल्या ह्या गीतेमध्येच पुढे येईल ना की म्हणजे सात्विक तप, राजसिक तप, तामसिक तप सांगितलं आहे. की तुम्ही जप करू शकता, ते जर वाचिक तप झालं. काम करू शकता देवासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा तुमचं मन एखाद्या गोष्टीला काही असं काय म्हणतात त्याला अडकलेलं वाटतंय, त्यावेळेस समजा चहा मी म्हणजे असं म्हणतो, तर मला जेव्हा वाटतं की चहात माझं मन अडकलेलं आहे, चहाशिवाय मला आता राहू शकत नाही आहे मी, तेव्हा चहा सोडून बघा, तेव्हा ठीक आहे. पण ॲट रॅन्डम सोडून काही फायदा नाही. इट शुड कम फ्रॉम इनसाइड. म्हणजे अनलेस यू फील, म्हणजे तुम्ही आता काय कराल, 4 दिवस चहा सोडाल, 4 दिवसात पुन्हा चहा प्याल. तुम्ही काय म्हणाल की वा मी 4 दिवस कंट्रोल केलं की चला 5 दिवस चहा पिऊ आता. म्हणजे अशा कंट्रोल करायला अर्थ नाही आहे. म्हणजे मला अर्थ नाही आहे आणि त्याचा उपयोग पण नाही आहे खूप. म्हणजे मी म्हणतो चहा का नाही प्यायचा, चहा प्यायचा, का नाही प्यायचा चहा. परंतु या चहामध्ये अडकणं म्हणजे मला आज मिळाला तर मी पिईल, उद्या नाही मिळाला नाही पिणार. पण मग त्याच्यासाठी मी अखंड तांडव करणार नाही की बाबा काय चहा 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 माझं डोकं धरलं, आता मला चहा मिळत नाही आहे. ह्या गोष्टी व्हायला नको. जर येत असतील, मिळत असतील, इट्स ओके. नाही मिळाल्या तर इट्स ओके. हा जर आपण भाव ठेवू शकलो प्रत्येक गोष्टीमध्ये,
खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, लोकांच्या सोबत जेव्हा आपण डील करतो त्यावेळेस, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण गोष्टी ह्या काही दिवस, समजा मी थांबवलं 8 दिवस मी काय चहा घेऊन थांबवलं, मी काय 9व्या दिवशी घेईन, मला वाटेल 8 दिवसांत वाटेल काय फरक पडला, आपण 4 दिवसात चहा नाही खाल्ला, असं काय झालं. पण हे तुम्ही स्वतःहून ते सोडलं फक्त. पण तुमच्या मनप्राणाशी लागलेली गोष्ट काही सोडून बघा. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्यामध्ये अशी असेल की बाबा जी गोष्ट मी खूप कठीण आहे सोडणं, ती सोडून बघा. तिथे तुमची कसोटी खाली. म्हणून ह्या बरोबरच्या गोष्टी सोडणं, ठाकूर म्हणतात ना की अरे ते बिडी सिगरेट, म्हणजे त्यांना म्हणतात ना की काय यंग मुलं बिडी सिगरेट पितात वगैरे वगैरे. तर श्रीरामकृष्ण वगैरे बिडी सिगरेटच, म्हणजे स्वामीजी प्यायचे ना, म्हणजे चिरूट वगैरे स्वामीजी घ्यायचे, म्हणजे तिकडे प्रथा आहे तिकडे. तर कोणी म्हटलं की तो बघा तो चिरूट ओढतो, हे ओढतो, ते ओढतो. ठाकूर म्हटलं असेल तो काय त्याग आहे, असल त्याग आहे कामिनी कांचन त्याग, तो त्याग खरा आहे. तर कुठे आपल्याला बांधलेलं आहे हे आपल्याला कळत नाही जोपर्यंत आघात होत नाही. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीचं कनेक्शन, नाळ कापल्या जात नाही, कापायची वेळ येत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व किंवा आपण किती अडकलेलो आहे तिथे ते समजत नाही. बरेच वेळा आपल्या गोष्टी चालतात, त्या फ्लोमध्ये होत असतात, त्या फ्लोमध्ये होत असतात, तुम्हाला त्याचे काही जाणवत पण नाही. तुम्हाला वाटतं की काय सहज आहे, किती छान चालू आहे आपलं, किती छान चालू आहे. पण जेव्हा त्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीवर आघात पडतो आपला, तेव्हा लक्षात अरे बापरे हे काय झालं, किती अडकलेलं आपण. तर तर या म्हणजे आता ही आपल्या प्रत्येकाने स्वतःची ही ओळखून कळायला पाहिजे कुठे अडकलेलं आपण. म्हणून म्हणतात ना की कधी कधी जीवनात दुःख मिळणं पण आवश्यक आहे. आता दुःख काय ओढून घ्यायचं नसतं ते दुःख. पण आता मी जस्ट तुम्हाला सांगतो, आता माझं जेव्हा कामावर पुरला, आता मी 3 वर्ष आहे, मी जस्ट आता सहज सांगतो उदाहरण की 3 वर्ष आहे, 3 वर्ष मी छान कामावर इतका मला उपयोग आहे तेवढा मी छान उपयोग करून घेतला. आता जेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला काही दिवसांना कामावर सोडायचं आहे, तर आता इथलं प्रत्येक क्षण मला असं इम्पॉर्टंट वाटतोय की अरे यार जितक्या वेळ शक्य आहे तितकं जाऊन ठाकूरांच्या रूममध्ये बसू, इतकं शक्य आहे की ठाकूरांच्या गर्भगृहात जाऊ बसू. आता 14-15 दिवस माझे गेले ते मला खूप आपण मंदिरात जाऊ शकत नाही, ठाकूरांची जाऊ शकत नाही आहे. आता याच्या आधी समजा माझं पोस्टिंग झालं नसतं तर मला हे क्वारंटाईनचे 15 दिवसाचं मला काही वाटलं नसतं, सांगतो तुम्हाला, स्पष्ट सांगतो. ठीक आहे, गेलं, ठीक आहे, मी आता आहे क्वारंटाईनमध्ये पुन्हा आहेच, बिकॉज वी टेकन फॉर ग्रँटेड. पण जेव्हा आता मला माहिती आहे की कुठल्याही वेळेस बेलूरमधून कॉल आला की मला इथून जावं लागणार आहे, सो नाऊ आय नो द प्राइस विच आय एम गोइंग टू पे. तर ह्या गोष्टी मी पण म्हणतो की जोपर्यंत तुमच्या ह्या गोष्टी आपला आघात होत नाही कुठल्या गोष्टींचा, तोपर्यंत त्या माणसांची, त्या वस्तूंची आपण किती तर अडकलेलो आहोत, किती त्यांच्याशी अटॅच आहोत हे आपल्याला कळत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहेत, पण आपण त्या गोष्टी इतक्या सोबत घेऊन जात असतो सदैव की त्याच्या आपल्याला लक्षात राहत नाही. वी आर टेकन फॉर, म्हणजे आपण मागच्या एकदा क्लासमध्ये म्हटलं होतं ना की ह्या वेदांताच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की तो आत्मा आहे, सदैव आपल्यासोबत आत्मा आहे, पण आपला आत्मा कधी दिसत नाही. म्हणजे समजा आता मी ह्या क्लास घेतोय, मी पुस्तक वाचतोय, तुमच्याशी बोलतोय, पण यावेळेस मी पुस्तकात जेव्हा बघतोय तेव्हा लाईट पण आहे, पण लाईटला मी टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे की लाईट आहेच. पण मी पुस्तक आहे आणि लाईट आहे असं कधीच म्हणत नाही. मी म्हणतो मी माझ्यासमोर पुस्तक आहे फक्त, तेवढंच म्हणतो. पण जर खरं बघायचं असेल तर मला म्हणायला पाहिजे की पुस्तक पण आहे आणि लाईट पण आहे. तर अशाच आपण बऱ्याच गोष्टी ग्राह्य धरतो. आणि काय करोना गेला की पुन्हा सगळं तसंच होणार आहे. भाऊ आपण काय करोना म्हणतोय, करोना आज आहे उद्या नाही आहे, वर्षापर्यंत पुन्हा आपलं जीवन असंच चालणार आहे, सगळं काही फरक पडणार नाही. अगेन पुन्हा परत येणार आपण. म्हणजे ह्या तेच म्हणून हे सगळं तात्कालिक असतं की हे जे सध्याचं आपल्याला आलेलं जे वैराग्य आहे हे तात्कालिक आहे, हे मरकट वैराग्य आहे की 4 ठिकाणी लोकांना बघताना दिसतो, सफरिंग दिसतोय, आपल्या लोकांना लोक जाताना दिसत आहेत,
त्याच्यामुळे आलेलं आपल्याला हे भीतीमुळे आलेलं शहाणपण आहे. पण जेव्हा तुम्ही हे सगळं पार करून निघाल, सगळं विसरून जाल तुम्ही. दिस इज व्हॉट अवर ह्युमन नेचर इज. असे कित्येक तुमच्यावर संकट आले आणि कित्येक संकटातनं तुम्ही सुटलात. थोडा तुम्हाला वाटलं की बापरे आता काय झालं, पण नंतर आपण विसरलो ते सगळं. तर इथेच आपली खरी चूक होते. इथेच आपण म्हणजे इथेच तो विवेकी माणूस काय बघतो की या सगळ्यांमध्ये स्थित्यंतर बघतो की सगळं परिवर्तनशील आहे. आपण ते परिवर्तन बघत नाही. आपण बघतो की आपण एकदम अमर झाल्याचा कंबरपट्टा घेऊन आलेलो आहोत. आपण तसे जगत असतो आपण. तर ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे हे समजून घ्यायला पाहिजे आपण. मी स्वतः परिवर्तनशील आहे. माझ्या बाजूची भोवतालची परिस्थिती परिवर्तनशील आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांचं मेंटल म्हणजे त्यांची मानसिकता परिवर्तनशील आहे. सो होल वर्ल्ड इज परिवर्तन. सो नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. सो व्हाय आय एम क्लिंजिंग टू दिस वर्ल्ड. मी काय या वस्तूंना घेऊन बसलेला आहे, मी काय या माणसांना घेऊन बसलेला आहे. हा विवेक हा जर आपला सदैव असेल तर मग हा करोना आला गेला तसे परंतु तरी असो की नसो तरी आपला हा विवेक कायम राहील. कारण ह्या वेदांताची शिकवणच ही आहे की हे जगाचं परिवर्तन तुम्ही बघा, याचा विचार करा सदैव. नाहीतर तुमच्या या जगण्याला काही अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन बघा, प्रत्येक गोष्ट जाणारी आहे हा विचार करा. म्हणजे निगेटिव्ह अर्थाने नाही आहे, त्यात गोष्टच तशी आहे ती. म्हणजे तुम्ही पण आताच्या म्हणजे लहानपणापासून आतापर्यंतच्या एजमध्ये तुमचं परिवर्तन झालं आहे, शारीरिक मानसिक सगळ्याच गोष्टी. तर हे परिवर्तन आपण जर समजून घेतलं होणारं तर आपण त्या अपरिवर्तनीय गोष्ट कुठली आहे, मग काय न बदलणार आहे, कुठली गोष्ट अशी आहे की जी बदलत नाही आहे, ते आपण शोधायला जाऊ. आपण सध्या त्या पडद्यावर पडणाऱ्या चित्रावरच समरस झालेलो आहोत. त्या चित्रामध्ये जे काही येतं ते आपण बघतो. चित्रामध्ये काय आनंदाचा काही क्षण आहे, आनंदाचे क्षण आपण बघतो. चित्रामध्ये उद्या काही दुःख झालं तर दुःख आपण बघतो. पण हे बघत नाही की तो पडदा जो आहे तोच खरा सत्य आहे त्या पडद्यावर. बाकी येणारं जाणारं सगळं परिवर्तनशील आहे. पण आपण त्या पडद्याकडे कधी न बघता आपण फक्त चित्राशी समरस होऊन जीवन जगत असतो. आज सुख आलं, सुख भोगितलं. उद्या दुःख आलं, दुःख भोगितलं आपण. बस चालू आहे तसंच आपलं. सो वी आर गोईंग विथ द फिल्म. आपण त्या फिल्मच्या त्रयस्थपणे बाहेरून बघत नाही आपण. आणि वेदांत तेच शिकवतं की तुम्ही ह्या चित्रांवर लक्ष हटवा आणि त्या पडद्यावर लक्ष ठेवा. तो पडदा अपरिवर्तनीय काहीतरी एक गोष्ट आहे तुमच्यामध्ये की जी कधीच चेंज होणारी नाही आहे. तुमचं शरीर चेंज होईल, तुमचं मन चेंज होईल, तुमची बुद्धी चेंज होईल, सगळं चेंज होईल. पण अशीच आपण एक गोष्ट घेऊन आलो आहे सोबत की जी गोष्ट परिवर्तन तिच्यामध्ये शक्यच नाही आहे. मग ती गोष्ट काय आहे? त्या गोष्टीचा शोध घेणं म्हणजेच आध्यात्मिक जीवन आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या परिवर्तनशील जगाशी जेव्हा आपण संपर्क करतो, जेव्हा आपण त्यात राहतो, तेव्हा जर तुम्ही हा विवेक सदैव ठेवला तर कधीच अटॅचमेंट म्हणजे राग द्वेष आपण जे म्हणतो हा कधीच रागद्वेष आपल्यामध्ये येऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही तुम्हाला खूप मोठे भयंकर काही आक्रस्ताळेपणा, काहीतरी मोठी साधना करायला पाहिजे, एका पायावर उभं राहायला पाहिजे, 10 दिवस आजारी म्हणजे काय उपाशी राहायला पाहिजे असं काहीच नाही आहे. जस्ट यू हॅव टू यूज युअर विवेक बुद्धी की मी का ह्या रागद्वेषांच्या चक्रामध्ये, किती वेळा मी या रागद्वेषांच्या चक्रामध्ये सापडलेली आहे आणि पुन्हा त्या गटांगळ्या खातोय त्याच्यामध्ये मी. वाय? तरी मला अजून का कळत नाही की हे सगळं जाणार येणार आहे सगळ्या गोष्टी. तर आपल्याला याचीही जाणीव ठेवणं सदैव कॉन्स्टंट, दॅट इज व्हॉट स्पिरिच्युअल लाईफ. ठीक आहे, सदैव राहणार नाही. आता समजा आपण म्हणतो करोनाच्या वेळेस आलो, आपल्या करोनाच्या आपण म्हणतो की बरेच आपल्याला कोरोनाने शिकवलं आहे. इट्स ओके, कोरोनाने शिकवलं आहे आपल्याला. पण या कोरोनाने शिकवलं ते आपलं स्थायी स्वरूपात त्याचं शिक्षण असायला पाहिजे. त्यातनं आपण स्थायी स्वरूपात शिकायला पाहिजे
की लाईफमध्ये काहीच परमनंट नाही आहे. ज्यांच्याजवळ कोटी कोटी रुपये आहे ते घरी पण परत येऊ शकले नाही हॉस्पिटल गेल्यानंतर. तर हे जे इम्परमनंट आहे, आपण इतक्या सिक्युरिटीसाठी या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यावर डिपेंड असतो, सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेलो असतो, सगळ्या गोष्टींवर आपण धडपडत असतो. तर हे काहीच नाही आहे. हे त्यातनं ह्या करोनातनं आपण शिकायला पाहिजे की नथिंग इज परमनंट. मी माझ्या तर एक मागे लेख लिहिला होता, लेखामध्ये हाच एक माझा सूत्र होतं की एव्हरीथिंग इज चेंजिंग, नथिंग इज म्हणजे परमनंट इन दिस लाईफ. दिस इज व्हॉट करोना इज टीचिंग अस. तिथे माणसं हे नाही आहे, गणगोत तिथे परमनंट नाही आहे, वस्तू नाही आहे, पैसा नाही आहे, काहीच नाही आहे. हां, पण आपण तेवढ्यापुरतं काय करतो की बापरे काय चालू आहे, हो गेला, हा गेला, ता गेला. म्हणजे काय झालं की आपण वी आर गोईंग विथ दॅट फिल्म. त्याच्यामध्ये दुःख यायला आहे, त्या दुःखामध्ये आपण सहभागी झालो आहे. एका वर्षाने जेव्हा करोना जाईल तेव्हा सुख आहे, पुन्हा आपण सुखामध्ये समोर असू. किंवा आता काय छान होतं, तेव्हा काय दिवस होते, तेव्हा आपण मास्क घेऊन राहायचो, किती काय त्रास होता, काय होता, बस आपण आनंदात पुन्हा चांगलं मस्त सगळं सुरू आहे, खाणं पिणं चैन सुरूच पुन्हा. तर ह्या वेदांत शिकवण हीच आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही राहा. कोरोनाच्या काळामध्ये पण राहा, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण राहा, पण बॅक ऑफ द माइंड यू मस्ट, दॅट पॉइंट मस्ट बी क्लिअर की एव्हरीथिंग इज चेंजिंग अँड ओनली दॅट आत्मा इज परमनंट, विच इज माय रिअल नेचर. दिस इज व्हॉट वेदांत टीचर्स. तर इथे या 64व्या श्लोकामध्ये तेच सांगितलं आहे की ह्या स्थितप्रज्ञासारखं जर राहायचं असेल आपल्याला, तर हे रागद्वेषापासनं आपण वेगळं व्हायला पाहिजे. आणि रागद्वेषापासनं वेगळं केव्हा होईल, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये इम्परमनन्स बघू, जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये आपण चेंजिंग सगळ्या गोष्टी बघू, तेव्हाच कुठे आपण या रागद्वेषापासनं वियुक्त राहू शकतो. आणि म्हणूनच तेव्हा प्रसादम अधिगच्छती, तेवढा की अंतःकरणाची प्रसन्नता तेव्हा खरी येते. आता आपली अंतःकरणाची प्रसन्नता फक्त क्षणिक असते, काही काही वेळात येते जाते अशी. पण थोडं बँकेचं इंटरेस्ट रेट कमी होऊ द्या, प्रसादामध्ये अधिगच्छती गेली. हां, थोडंसं काही कुठे मार्केटमध्ये कमी जास्त होऊ द्या, थोडंसं पेट्रोलचे व्यवहार द्या, प्रसादामध्ये अधिगच्छती गेलं सगळं प्रसाद. इज ऑल रिलेटिव्ह. म्हणजे आपला अंतःकरणाची जी शांती म्हणा किंवा प्रसन्नता आहे ही बाहेरच्या गोष्टींवर डिपेंड आहे. बाहेरच्या गोष्टी मला फेवरेबल असेल तर मी प्रसन्न आहे, बाहेरच्या गोष्टी माझ्यासाठी अप्रसन्न करणाऱ्या असतील तर मी अनफेवरेबल आहे किंवा मी अप्रसन्न आहे. पण ह्या जो स्थितप्रज्ञ आहे हा त्याच्या स्वतःच्या नेचरमध्ये इतका प्रसन्न असतो, बिकॉज ही नोज हे काय चालणार आहे सगळं, दिस इज व्हॉट वर्ल्ड इज. पण माझा तो आत्मा आहे, तिथे ती माझं खरं स्वरूप आहे. तर आपल्या प्रत्येक गोष्टींचं रिलेशन हे बाहेरच्या विषयांवर, बाहेरच्या लोकांशी अवलंबून आहे. आपला आनंद, आपली प्रसन्नता, आपलं सुख दुःख हे सगळं बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. जोपर्यंत आपण ह्या बाहेरच्या गोष्टींवर डिपेंडंट आहोत तोपर्यंत खरी प्रसन्नता आपल्याला येणार नाही, ती येणं शक्य नाही आहे. हे क्लिअर असायला पाहिजे. जो कुठल्याही बाहेरच्या गोष्टीवर डिपेंड असाल, कुठल्याही सिक्युरिटीसाठी आपण बाहेर अवलंबून राहू, ती आपल्याला प्रसन्नता येणं शक्य नाही. असेल त्याला वाटत असेल ती तात्कालिक आहे. तर हे या 64व्या श्लोकावरून आपला समजून घ्यायला पाहिजे. आज आपण हाच एक श्लोक बराच वेळ जरा डिस्कस केला, तर आपण आज इथेच थांबू. पुढचं काय चालेल, पुढच्या वेळेस घेऊ पुन्हा. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.